नमस्कार मंडळी, मी तुमचा रीलवाले बाबा। आज मी आलोय माझ्या गावी मुपोखोडत, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। एक माझ्या गावचं निसर्ग सौंदर्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मार्फत दाखवतोय। सुंदर असा निसर्ग, एक गावचं दृश्य दाखवणार आहे मी यामध्ये। तर तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब, शेअर नक्की करा। मी तुमचा रीलवाले बाबा। मित्रांनो, पाहू शकता ही आमच्या गावची खोडत गावची मीना नदी। हा मीना नदीचा परिसर बघा, हिरवागार निसर्ग असा। आज पाणी आहे, फुल पाणी आहे उन्हाळ्यात सुद्धा। हा पूल आहे, पाहू शकता जसा घाटामध्ये आल्याचा आनंद होईल, आनंद वाटेल तुम्हाला। सुंदर असा पूल हा पहा। आणि हा समोर आहे एक कोल्हापुरी बंधारा, कारण जिथे पाण्याचा साठा होतो ते बघा, साठ्यामुळे पाणी 12 महिने राहतं या बंधाऱ्यामध्ये, नदीमध्ये। सुंदर असा परिसर, हिरवागार आहे बघा। सुंदर असे रोड, आता तुम्हाला जवळून दाखवते हा बंधारा। तर अशी नदी जवळून पाणी दाखवते तुम्हाला। पाणी असं वाहते, पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल बंधाऱ्यातला बघा। सुंदर असा हा बंधारा। ही बघा, ही आमची मधुरा सकाळीच उठली, ती पण खूप आनंदात झालाय तिला। त्याचं थोडं पाणी तुम्हाला दाखवेल, दाखव पाणी दिदी। हे बघा, हे बघा पाण्यात जरा खेळते आमची मधुरा, खूप आनंद झालाय तिला। पाय भिजवणार आहे ती आता मधुरा। ती काय नदीला जास्त येत नाही, पण तिला मी आज घेऊन आलोय खास व्हिडिओ बनवण्यासाठी। हा पाहू शकता नदीच्या बाजूला जो सभा मंडप आहे, हा मोठासा सभा मंडप आहे। जेव्हा दशक्रिया विधीचे कार्यक्रम होतात, जेव्हा जे बुवा महाराजांचं प्रवचन असतं ते ह्या सभा मंडपामध्ये होते। पाहू शकता या बघा, हा पहा सभा मंडप, प्रशस्त असा सभा मंडप आहे। शेड मारलेलं आहे मोठ्याच्या मोठं, हे बघा। 1500 माणसं बसतील असा सभा मंडप। इथे जे प्रवचन करतात बुवा महाराज, हे बसण्यासाठी पण ठिकठिकाणी बेंच, सिटिंग बेंच बनवलेले आहेत। हे समोर शिव मंदिर, हे पाहू शकता शिव मंदिर। आणि जिथे महाराज प्रवचन करतात त्यांना बसण्यासाठी हा छोटासा स्टेज, पवित्र असं, त्या इथं बसून महाराज स्टेज करतात। हा बघा सभा मंडप। तर पुढे गेलो की तुम्हाला दाखवतो स्मशानभूमी असते। पुढे गेल्यानंतर समोर पाहू शकता प्रशस्त अशी स्मशानभूमी, ही पहा। स्मशानभूमी, हा बाप बंधाऱ्याचा पूल। आणि नदीलाच लागून खोडत गावचं असं प्रसिद्ध असं ग्राउंड, प्रशस्त असं आणि निसर्गातल्या सानिध्यातलं ग्राउंड। या गोष्टी तर खूप रेअर, म्हणजे खूप कमी बघायला भेटतात। प्रशस्त असं ग्राउंड, इकडे खूप मोठमोठे टुर्नामेंट होतात। पहा, मुलं खेळताना दिसतील तुम्हाला। ग्राउंडच्या कडेकडेने बघा सुंदर अशी झाडं। हा ग्राउंड बघा, चारी बाजूनी ग्राउंड, चारी बाजूनी झाड आहेत, चारी बाजूनी झाड आहेत। सुंदर असा परिसर, टुर्नामेंट मस्त होतं तिथे।
सुंदर असं ग्राउंड. ही आमची मधुरा. समोर हे पाण्याची टाकी. ह्या 2 टाक्या. सगळ्या गावाला त्या टाक्यामार्फत पाणी पुरवठा केला जातो. सुंदर असं ग्राउंड झाल्यानंतर खोडदगावची सुंदर अशी शाळा. हे मधुराचा पण वर्ग याच्यामध्ये आहे. मधुरा, तुझा वर्ग कुठे? हा मधुराचा वर्ग इयत्ता पहिलीचा. हा बघा पहिलीचा वर्ग. आणि बघा सुंदर असे चित्र मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी असे काढलेली कार्टून्स, ABCD, त्याचे स्पेलिंग्स, अंकांचे स्पेलिंग, अंक. हा ध्वजस्तंभ. 15-26 जानेवारीला ध्वज. आणि बघा जिल्हा परिषद शाळा खोडद. सुंदर अशी शाळा. बघा वृक्ष, झाडं लावलेले आहेत. कडेने सुंदर अशी झाडं. आणि छोटंसं पुढचं ग्राउंड. हे व्हॉलीबॉल आणि खो खोचं ग्राउंड आहे. आणि समोर हायस्कूल 2 मजली, म्हणजे 5वी ते 10वी पर्यंतची शाळा आहे ती. नमस्कार मंडळी, मी आज आलो आहे माझ्या शेतामध्ये, माझ्या गावच्या शेतात. हा माझा प्लॉट आहे, समोर बघताय. या प्लॉटमध्ये काकडी केलेली आहे. हा पहा काकडीचा प्लॉट आहे बघा. काकडीचा प्लॉट. हिरवगार असं चित्र येत आहे. पूर्ण बीट. आता ही बीट निघायलाच आलेली आहे. तुम्हाला बीट काढून दाखवतो. हे बा बीट. हे बीटची शेती. हे बीट. आणि हा माझा संपूर्ण ऊस पाहू शकता. हा पूर्ण ऊस आहे. आणि समोर ही जगातली टेलिस्कोप, जागतिक दुर्बीण. निसर्गरम्य असं माझं गाव. गावाला आलं की नेहमीच मला याची भुरळ पडते. हा पाहू शकता पूर्ण. आता हे वावर सपाट करून नांगरून व्यवस्थित केले. आता याच्यामध्ये धना टाकायचा आहे. धना म्हणजे कोथिंबीर लवकरच टाकणार आहे. पाहू शकता ही मका आहे. ही मका जनावरांसाठी खाण्यासाठी गेले. घरी आपली खिल्लार गाय आहे, तर ती मी गाय तुम्हाला थोडक्यात दाखवेल. ही आमच्या शेतातली खिल्लार गाय, पिवार. हा पहा तिचा गोरा, काळा मोहरा गोरा झाला एकदम छान.